सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव या अतिदुर्गम तालुक्यातील आरोग्य सेवेच्या अडचणीवर आधुनिक तंत्रज्ञानाने तोडगा काढला आहे। धडगाव तालुक्यातील सावरे दिगर या दुर्गम आरोग्य उपकेंद्रात ड्रोनद्वारे लस आणि औषधांचा साठा पोहोचवण्याची चाचणी यशस्वी झाली आहे। फक्त 15 मिनिटात बिलगाव आरोग्य केंद्र ते सावरे दिगर या मार्गावर 2 किलो वजनाचा औषध साठा ड्रोनने पोहोचवला। ही सेवा दुर्गम भागात अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी सांगितले। डोंगराळ रस्त्यांना पर्याय हवाई मार्ग या भागातील 22 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 120 उपकेंद्रांवर वेळेवर औषध साठा पोहोचवणे मोठी समस्या आहे। काही गावांमध्ये रस्तेच नाही, त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना 20 ते 30 किलोमीटरचा पायपीट प्रवास करावा लागतो। परिणामी औषध व लसी वेळेत पोहोचत नाही आणि त्यांची गुणवत्ता धोक्यात येते। या पार्श्वभूमीवर ड्रोनच्या माध्यमातून औषध आणि लसींचा पुरवठा करणे ही एक महत्त्वाची संकल्पना ठरली असून यामुळे वेळ, श्रम आणि खर्च वाचणार आहे। नागरिकांचा टाळ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद। ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात उपक्रमाचे स्वागत केले। यामुळे स्थानिक पातळीवर आरोग्य सेवेविषयी जागरूकता आणि सकारात्मकता वाढताना दिसत आहे। पुढील लक्ष्य 15 किलो वजन वाहून नेणे। सध्या IIT मुंबईचे प्राध्यापक धवल शुक्ला व त्यांचे संशोधक विद्यार्थी आरोग्य विभागाच्या सहकार्याने पुढील पावले उचलत आहे। लवकरच 15 किलो वजन वाहून नेणाऱ्या ड्रोनची चाचणी होणार आहे। पावसाळ्याच्या प्रतिकूल हवामानातही सेवा सक्षम राहील यावर भर दिला जात आहे। सध्या 2 स्थानिक कर्मचाऱ्यांना ड्रोन हाताळणीचे प्रशिक्षण दिले जाते। राज्यभर राबविण्याच्या दिशेने पावले। हा यशस्वी उपक्रम आता राज्यभर राबवण्याचे एक आदर्श मॉडेल ठरत असून दुर्गम व संपर्क तुटलेल्या भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।